नगरपालिका निवडणुकीनंतर राज्यातील महापालिकांच्या निवडणुकीतही भाजपनं मुसंडी मारली आहे। गेल्या 2 वर्षात भाजपमध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा प्रवेश होतोय। अशा काळातही जनता दल सेक्युलर पक्षानं आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं होतं। गडिंग्लज तालुका जनता दल सेक्युलर पक्षाचा महाराष्ट्रातील एकमेव आणि शेवटचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। पण गडिंग्लज तालुक्यातील जनता दलाच्या नेत्या प्राध्यापिका स्वाती कोरी 25 जानेवारीला भाजपमध्ये प्रवेश करत आहेत। त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात भाजपची ताकद अधिक वाढणार आहे, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली। माजी पंतप्रधान HD देवेगौडा यांनी सन 1999 मध्ये जनता दल सेक्युलर पक्षाची स्थापना केली। त्यानंतर देवेगौडा यांनी सन 2023 मध्ये भाजपसोबत युती केली। तरीही जनता दल सेक्युलर पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिलेले ॲडव्होकेट श्रीपतराव शिंदे अखेरच्या श्वासापर्यंत समाजवादी विचारांशी एकनिष्ठ राहिले। त्यांच्या पश्चात त्यांच्या कन्या प्राध्यापिका स्वाती कोरी यांनी गडिंग्लजमधील जनता दलाची धुरा सांभाळली होती। 2 वेळा गडिंग्लज नगराध्यक्षपद, गडिंग्लज कारखान्याच्या संचालिका असलेल्या स्वाती कोरी यांनी नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप जनसुराज्य शक्ती पक्षाबरोबर हातमिळवणी केली। मात्र गेल्या काही दिवसांपासून आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून गडिंग्लज तालुक्यात आपलं राजकीय खच्चीकरण होत आहे। त्यांच्याकडून पक्ष संपवण्याचं काम सुरू आहे, असा आरोप स्वाती कोरी यांनी केला होता। या पार्श्वभूमीवर स्वाती कोरी यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजपबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय। 25 जानेवारी रोजी प्राध्यापिका स्वाती कोरी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। भाजपमध्ये येतात, आम्ही त्यांचं स्वागत करत आहोत। मोठा गट आहे, त्यामध्ये आज आता या एक जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या की पुढे कुठल्याही निवडणुका 4-5 वर्ष नाही आहेत। भविष्यामध्ये त्या भाजपमध्ये आल्यानंतर महायुतीमध्ये ज्या काही निर्णय होतील ते त्यांना बांधील असतील। त्यामुळे आज ते आमच्याकडे येतात, आम्ही त्यांचं स्वागत करू। भविष्यामध्ये त्यांच्या गटाला उभारी येण्याच्या दृष्टिकोनातून, ताकद देण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टी सर्वतोपरी त्यांना मदत करेल, अशी भूमिका आणि ग्वाही आमचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांना दिलेली आहे। त्यांच्याने चंद्रकांतदादा पाटील यांची चर्चा झालेली आहे, तारीखही 25 ठरलेली आहे आणि सगळ्या चर्चा झाल्यानंतरच त्यांचा प्रवेश आपण करत आहोत आणि योग्य सन्मान केला जाईल। भविष्यात त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, त्यांच्या गटाच्या लोकांना भाजपमध्ये घेऊन योग्य ती जबाबदारीसुद्धा दिली जाईल। गडिंग्लजमधील सूर्या सांस्कृतिक हॉलमध्ये प्राध्यापिका स्वाती कोरी यांचा भाजप प्रवेश जोरदार शक्ती प्रदर्शनातून होईल। पक्षात त्यांना योग्य सन्मान मिळेल, अशी ग्वाही नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली आहे। दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जनता दलाच्या 3 कार्यकर्त्यांनी भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेत। त्याचवेळी प्राध्यापिका स्वाती कोरी यांच्या भाजप प्रवेशावर शिक्कामोर्तब झालं होतं।